तर मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहतात पीएम व्लॉग्स. तर आज आपण बनवणार आहे मळे आणि शेंगट्यांचं मिक्स कालवण. तर चला बघूयात, मम्मीच बनवणार आहे आज कालवण. तर मम्मी मसाले काढते, चला बघूयात कोणकोणते मसाले काढलेत मम्मीने कालवणाला. तर मित्रांनो, काय काय मसाले घेतले तर आपल्याला मम्मी सांगते. तर चला बघू. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, एवढं खोबऱ्याचा तुकडा घेतलाय, 2 आल्याचे तुकडे घेतले, 1 कांडी लसूण घेतलंय, थोडीशी कोथिंबीर घेतली. आपण हे सगळं कच्चच वाटून घेणार आहे. आपण आता पाट्यावर मसाला वाटून घेणार आहे. पहिले मी खोबरं वाटून घेणार आहे. पण खोबरं टेचून घेतले, आता चांगलं वाटून घेऊ बारीक. हे पहा, आपण खोबरं वाटून घेतले. आता याच्यामध्येच कांदा वाटून घेणार आहे, म्हणजे सगळं मिक्स होईल. कांदा कच्चा असल्यामुळे आपण त्यात मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे पटकन बारीक होतो. मी मोठं मीठ टाकते, म्हणजे कांदा बारीक होतो पटकन. कांदा चांगला बारीक वाटून घेऊ आपण. कांदा खोबरं वाटून झाले आपलं, आता काढून घेऊ आपण. आता लसूण, आलं, कोथिंबीर एकत्र वाटून घेऊ. झालं आपलं वाटून, कोथिंबीर, लसूण, आलं. आता आपण हे काढून घेऊ सगळं. थोडस पाटा धुवून पाणी काढू आपण. चूल चांगली पेटली. आता आपण कढई ठेवून घेऊ. जरा वेळ आपण आता कढई तापून देऊ, मग तेल टाकून घेऊ. कढई चांगली तापली, आता आपण तेल टाकून घेऊ. कच्चा मसाला त्यामुळे तेल जरा जास्तच लागणार आहे आपल्याला परतायला. चार चमचे तेल टाकले छोटे. तेल तापून घेऊयात आपण. मग त्याच्यात तेल तापले की आपण मसाले सोडू. तेल चांगलं तापले, आता आपण कोथिंबीर, आलं, लसूण ते टाकून घेऊ. पहिलं हलवून घेऊ चांगलं. आता कांदा खोबरं परतून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ. चांगलं मसाल्याला तेल सुटोपर्यंत चांगलं परतून घेऊ आपण. हे बघा, आपला मसाला परतलाय आता, चांगला तेल सुटले मसाल्याला. आता आपण सगळे मसाले टाकून घेऊ. सगळे सुके मसाले टाकून घेऊ आपण. 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची 1 चमचा, अर्धा चमचा हळद पावडर घेतली मी. आता आपण सगळं मिक्स करून घेऊ. चांगला मसाला आपला मिक्स झालाय. हे बघा, तेल सुटले मसाल्याला. मसाल्याचं पाणी काढलं होतं ते धुवून टाकतोय.
आता आपण पाणी टाकून थोडासा मसाला शिजून ठेवू, मग पाहिजे तेवढं पाणी टाकू. मसाला चांगला शिजले, आता तेल सुटले चांगलं मसाल्याला. आता आपण पाणी टाकून घेऊ. अजून थोडं पाणी टाकणार आहे आपण. आणि उकळी आली की मग मळे धुवून टाकणार आहे. आता आपण धुवून घेऊ चांगले स्वच्छ. धुवून एका ताटामध्ये काढून घेते मी. हे बघा आता उकळी आली चांगली. आपण आता मळे शिंके सोडून घेऊ. आपण सगळं मिक्स करून घेऊ. असं जरा मिक्स करून झाले आपले सगळं. आता आपण झाकण ठेवून घेऊ. आता मी झाकण ठेवून घेते. पाच मिनिटात आपण उकळायची वाट बघू, म्हणजे मासे चांगले शिजतील. मित्रांनो, कालवण शिजूपर्यंत मी तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवतो. ही बघा, ही आहे ती नवीन गोष्ट. ही बूट आहे तिथं पत्र्याला अडकवलेले आणि त्याच्यात चिमणीने पिल्ल काढलेत. ही वरती तोंड दिसत असतील तुम्हाला, ही चिमणीच्या पिल्लांची आहेत. ही बघा, 3 का किती चिमणीची पिल्ले आहेत. अजून आपण नीट खाली काढून बघितलेले नाहीत, तर दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, 3 पिल्ले आहेत. तर आता यांना इथंच ठेवून देऊयात आणि कालवणाला उकळी यायची वाट बघूया. तेव्हा कशी वर तोंड करतात, त्यांना वाटतंय त्यांची आई त्यांना खायला घेऊन आली आहे का काय. आपण आता शिजले का बघू. झाकण काढून घेऊ. हे बघा कसे शिजले, तरी पण कशी लाल आली एकदम. चांगले शिजले. आता आपण उतरून घेऊ. आपण खाली ठेवू. खाली ठेवल्यानंतर कोथिंबीर टाकू आपण. तर मित्रांनो, कालवण शिजले. आता आता खाऊन बघतो कसं झालंय काय. तर मित्रांनो, गरम गरम कालवण घेतलंय खायला. हे बघा, कालवणाला तर्री कसली भारी आहे आणि गरम गरम बाजरीची भाकरी आहे. तर आता पहिली भाकर चुरून घेतो. तर मस्त पैकी आता भाकर चुरून घेतली. आता खाऊन बघतो. मस्त पैकी आता खाऊन बघतो कसं झालंय कालवण. एकच नंबर झाले कालवण. आता जरा मळे खाऊन बघतो कसे झालेत. हे बघा कसले भारी शिजलेत. तर आता खाऊन बघतो. तर मित्रांनो, आता मळ्या खाऊन बघतोय. मळे पण एकच नंबर शिजलेत मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.